नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 2 राजगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हंबीरराव मोहिते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 अष्टप्रधान मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, डॅशडॅशे सरन्यायाधीश होते त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. डॅशडॅशे न्यायाधीश होते त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 2 निराजी रावजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोण सुम्मत होते त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते? खालीलपैकी कोण सुम्मत होते त्यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 रामचंद्र त्रिंबक डबीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, डॅशडॅशे सचिव होते सचिवाचे काम अज्ञातपत्रे तयार करण्याचे होते. डॅशडॅशे सचिव होते सचिवाचे काम अज्ञातपत्रे तयार करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाजी दत्तो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 46वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 1922 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कॉपर या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? कॉपर या मूलद्रव्याची रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 Cu हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतात व्यापारी स्वीडिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन भारतात व्यापारी स्वीडिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1771 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 काजवी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, पंचायत अनुदान कोण घोषित करतो? पंचायत अनुदान कोण घोषित करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचायत समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, गायखोरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखोरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, सेतुरमण कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सेतुरमण कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहे? देवेंद्र झांझारिया कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भालाफेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, सीबीआयचे अध्यक्ष कोण आहेत? सीबीआयचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सुबोध जयस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, ACBचे अध्यक्ष कोण आहेत? ACBचे अध्यक्ष आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1
रजनीश शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 आ ई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅशेस असे म्हणतात. दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त स्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना डॅश असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅश असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 क्रियापद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 चला ते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चला ते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वि. स. खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गोलपिठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? गोलपिठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या नदीला बिहारचे दुःख अश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःख अश्रू म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 कोसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॅश नद्यांचा उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृत झालेला आहे. डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्रांजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वैतरणा व सावित्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 काळे लोह खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? काळे लोह खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे. सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 द्विबीजपत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 अप्सरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे झाली? तर प्रश्न क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भूमध्य सागर व अंटार्क्टिका महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. भूमध्य सागर, अंटार्क्टिका महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 जिब्राल्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 48 फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक कोल्हापूर पणजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल.